आणि हे सरासरीवर पहिलं आपण आजचा पहिला प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत। तर सरासरी प्रकरणावर सरासरी 2 ते 3 प्रश्न विचारत आहे। टीसीएस समाज कल्याणच्या पेपर होत आहेत। पॅटर्न सगळा चेंज करून टाकलाय। बुद्धिमत्ता सगळ्यांना वाटत होती, आता बुद्धिमत्तेवर एकही प्रश्न येत नाही। अंक गणितावर विचारले जात आहेत। भागीदारी, 10वीचं वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने असतील किंवा त्रिकोणमिती असेल, त्यानंतर सरासरी, शेकडेवारी, गुणोत्तर व प्रमाण, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, भागीदारी, या सगळ्या प्रकरणावर आता टीसीएस प्रश्न विचारत आहे। म्हणजे विद्यार्थ्यांना बुद्धिमत्तेच अभ्यास करायला लावला आणि आता प्रश्नपत्रिका टीसीएस कशावर काढते? अंकगणितावर काढते। असो, हे सरासरीवर पहिलं प्रकरण आपण घेणार आहोत आणि सूत्र सुद्धा वरीच आपण दिलेलं आहे। पहा प्रश्न कसा आहे। अजयला परीक्षेमध्ये 5 विषयामध्ये 80, 68, 82, 56 आणि 74 असे गुण मिळालेले आहेत। तर अजयला सरासरी किती गुण मिळालेले आहेत? अजयला 5 विषयामध्ये, बघा 5 विषयामध्ये मिळालेले हे गुण आहेत आणि म्हणून त्याची सरासरी, त्याला एकूण गुण किती मिळालेले आहेत हे आपल्याला काढायचं आहे। तर सरासरी काढण्याचं सूत्र सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या, हे सरासरीचं सगळ्यात सोपं आणि बेसिक सूत्र आहे। आणि म्हणून हे सूत्र सगळ्यांना माहिती असेल की सरासरी कशी काढली जाते। सर्व दिलेल्या संख्येची बेरीज करायची आहे आणि भागिले एकूण संख्या किती आहेत त्यांनी भाग घालायचा आहे, म्हणजे आपल्याला सरासरी मिळून जाते। आता इथे एकूण संख्या किती दिल्यात? 5 दिल्यात। आता हे विषयामध्ये मिळाले, अजय परीक्षामध्ये बसला, या सगळ्या गोष्टीला काही तिथं वाचून वेळ वाया घालवायचा नाही। तर अजयना 5 विषयामध्ये किती गुण, कोणकोणते गुण मिळाले आणि किती मिळाले? बघा 80 अधिक 68 अधिक 82 अधिक 56 अधिक 74 हे अजयला 5 विषयामध्ये मिळालेले गुण आहेत। म्हणून खाली एकूण संख्या किती आहे? 5 आहे। आपल्याला काढायची काय त्यांनी विचारली? सरासरी। मग सरासरी आपल्याला काढायची आहे। सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज, सगळ्या संख्येची आपण बेरीज केली भागिले एकूण संख्या, एकूण संख्या 5 आहे म्हणून आपण दिलेली आहे। बेरीज करूया, करा बेरीज, डावीकडून उजवीकडे आपण करत जाऊया। 4 आणि 6 10, 10 आणि 2 12, 12 आणि 8 20, 20 ला 0, हातचे आले 2, 7 आणि 2 9, 9 आणि 5 14, 14 आणि 8 22, 22 आणि 6 22 आणि 6 28, 28 आणि 8 किती आहे? 28 आणि 8 36, 28 आणि 8 36 भागिले 5 बरोबर आपण सरासरी काढत आहोत। आता भागाकार तर सगळ्यांना येते, तर 5 × 30, 5 × 7 35, एक उरला, इथं झाले 10, 5 दोन्ही 10, एकूण 72। बघा त्याला एकूण 5 विषयामध्ये एकूण किती सरासरी गुण मिळालेले आहेत? तर त्याला एकूण सरासरी 72 गुण मिळालेले आहेत 5 विषयामधून। किती सोपा आहे सरासरी, काही अवघड नाही। दिलेल्या संख्येची बेरीज करायची आहे भागिले एकूण संख्या करायची, आपल्याला सरासरी मिळून जाते। आता आपण दुसरा प्रश्न घेऊ। 72 आपण इथं आहे, उत्तर आपले 72 आपण राईट करूया किंवा गोल करूया। दुसरा प्रश्न मी घेऊन येतोय तुमच्या समोर। दुसरा प्रश्न तोच दिलेला, आपण थोडा प्रश्न चेंज केला, आपण थोडा बदललेला आहे, काही अवघड नाहीये। बघा प्रश्न कसा फिरून ते विचारतात। अजयला 4 विषयामध्ये 80, 68, 82, 56 हे गुण मिळालेले आहेत। त्याला 5व्या विषयामध्ये किती गुण मिळावे म्हणजे त्याची सरासरी 72 येईल। आता पुन्हा तेच सूत्र आहे, सरासरी बरोबर सर्व संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या। आपण काहीच बदल केलेला नाही। इथं प्रश्न थोडासा फिरवलाय त्यांनी। बघा त्यांनी या अगोदर आपल्याला काय दिलं होतं? 5 विषयातील गुण दिले होते, पण इथं 5व्या विषयातील किंवा कधी कधी 4थ्या विषयातील, 3ऱ्या विषयातील गुण द्यायचे नाही। इथं सरासरी त्यांनी देऊन टाकलेली आहे। आपल्याला आता सरासरी काढायची आहे का? नाही काढायची। आपल्याला काढायचं काय? 5व्या विषयामध्ये बघा अजयला 4 विषयामध्ये जे काही 4 विषय आहेत त्या 4 विषयाचे गुण तिथे दिलेले आहेत, पण 5वा जो विषय आहे
त्या 5व्या विषयामध्ये किती गुण मिळाले ते माहिती आहेत का? नाही. मग ते गुण आपल्याला काढायचे आहेत. मग कसे काढायचे? ह्या सूत्राद्वारे आपल्याला ते गुण काढायचे. सरासरी किती दिली आहे? 72 दिली. बघा ही सरासरी किती दिली? 72. बरोबर. सर्व संख्येची बेरीज करून टाकू आपण. 80 68 82. बघा 80 68 अधिक 82 अधिक 56 अधिक, आता हे 5वी संख्या काढायची. मग आपण इथे x देऊया. बरोबर आहे. मग ही 5वी संख्येची आपल्याला काय संख्याच काढायची किंवा त्या 5व्या विषयामध्ये किती गुण मिळाले ती काढायची आहे. तर एकूण विषय किती आहेत? 5 आहेत. म्हणून आपण इथं सुद्धा 5 विषय घेणार. तुम्ही म्हणता सर इथं 4 दिलेले आहेत, तुम्ही मग 4 का घेतले नाही? एकूण संख्या 4 थोडीच आहे. एकूण संख्या 5 आहे. 4 दिलेले आहेत, 5व्या काढायच्या आहेत. म्हणून 5वी सुद्धा अंक इथे द्यावा लागेल आपल्याला. आणि म्हणून आणि ही जी 72 आलेली आहे ह्या 5 विषयामध्ये विषयाच्या गुणानच 72 ही सरासरी आलेली आहे. म्हणून खाली एकूण संख्या आपली 5च येणार आहे. मग चला आता आपण करूया याचा काय गुणाकार भागाकार करता येत असेल, यापेक्षा सोपं काहीच नाही. येत नसेल तर सराव करायचा, ज्याला येत नसेल त्यांनी सराव करायचा, आणि होतच नसेल तर स्पर्धा परीक्षा सोडून द्यायची. करू नये त्या विद्यार्थ्यांनी. म्हणून करा बेरीज. 72 बरोबर 6 2 8 8 8 16 16 6 हात चाला 1 5 1 6 6 8 14 14 6 20 20 8 28 28 आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि म्हणून भागिले 5 अधिक x, x ला x घेतलाय. तिरपा गुणाकार करून घ्या. 5 2 10 10 शीला 0 हात चाला 1 5 5 7 35 35 आणि 1 36 36 बरोबर या ठिकाणी 286 अधिक x. आता आपल्याला x ची किंमत काढायची आहे. म्हणून x बरोबर x प्लस आहे, x इकडे येणार आहे, म्हणजे 360 मधून आपल्याला 286 काय करायचे आहेत? वजा करायचे आहेत. बरोबर. 0 मधून 6 गेले वागानं 4 उरतायत. हाताला 1 9 इथं 16 मधून 9 गेले उरले किती? 16 मधून 9 गेले उरले किती? 16 मधून 9 गेले उरले 7. म्हणजे 5व्या विषयामध्ये दिलेली संख्या किती असायला हवी? 74 असायला हवी. आणि 5व्या विषयामध्ये त्याला मिळालेले गुण किती आहेत? 74 आहेत. कधी ते गुण काढा म्हणतील, कोणत्या तरी संख्या काढा म्हणतील, कधी कधी सरासरी काढा म्हणतील. इथं सरासरी त्यांनी दिली होती. त्यांनी या 5 संख्येमधील एक संख्या कोणती ती काढा म्हणले. आपण सूत्र तेच ठेवलंय. संख्या इथं काढली, पहिल्या सूत्रानुसार सरासरी काढली. आज आपण काय काढली? संख्या काढली. 5व्या विषयामध्ये त्याला 74 मार्क पडणं गरजेचे आहे आणि 74 गुण आपण काढलेले आहेत. आता आपण टाइप 2 म्हणजे प्रकार 2 पाहणार आहोत. यामध्ये सम, विषम, मूळ, नैसर्गिक संख्या यांची सरासरी काढा म्हणते. मग त्यांची सुद्धा आपल्याला सरासरी काढण्याचे असे सूत्र आहेत. ते सूत्र आपण वापर करून आपण सरासरी, हे कळालं सरासरी. बघा सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. बरोबर आहे. मग सरासरी जर त्यांनी दिली असेल तर सरासरी ठिकाणी सरासरी टाकायची. सर्व संख्यापैकी एखादी त्यांनी द्यायची राहिली असेल तर त्याला x दाखवायचं. आणि त्यानंतर एकूण संख्या किती प्रश्नामध्ये बघायचं आणि ती एकूण संख्या किती आहे ते 5 4 काय 7 8 असतील ते छेदस्थानी भागिले म्हणून घ्यायचं. आणि आपण जी पद्धत आहे ही बेसिक गणिताचे तिरपा गुणाकार, क्रॉस मल्टिप्लिकेशन त्याला तुम्ही इंग्रजीमध्ये म्हणतात, है की नाही. अशा पद्धतीने आपण जर केलं तर आपलं उत्तर येऊन जाईल. हे उत्तर आपल्याला ह्याच सोप्या सूत्राद्वारेच निघणार आहे. काही शॉर्टकट नको, काही त्याच्या नादी लागायचं नाही. आपल्याला हा जर सराव झाला किती वेळ घेणार आहे. म्हणून आपण आपल्याला गुणाकार, बेरीज, वजाबाकी पाहताच क्षणी आपल्याला ती झाली पाहिजे. आणि एवढा आपल्याला सुद्धा कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे. दुसरा प्रकार आपण घेऊन येत आहोत. आज हे प्रकार आपल्याला संपवायचं आहे. प्रकार 2 मधले हे सगळे गणित आहेत. आणि या प्रकार 2 मध्ये आपल्याला असं विचारतात 1 पासून सुरू होणाऱ्या संख्येची बेरीज. बघा तर या सगळ्या प्रकारामध्ये आपण 2 यामध्ये प्रकार पाहणार आहोत. 1 2 3 ते 15 या संख्येची सरासरी किती आहे? 1 पासून 15 पर्यंतच्या संख्येची सरासरी किती आहे असा प्रश्न आपल्याला वरी विचारलेला आहे. पुन्हा खाली तोच प्रश्न विचारलेला आहे. 1 पासून 26 पर्यंतच्या संख्येची सरासरी आपल्याला विचारलेली आहे. त्याच्यानंतर खाली थोडासा बदल केलेला आहे. 1 3 5 7
तर 23, 1 पासून 23 पर्यंतच्या सर्व विषम संख्येची सरासरी आपल्याला विचारलेली आहे. त्याच्यानंतर खाली 2 4 6 8 10 आणि 48 म्हणजे 2 पासून 48 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची सरासरी आपल्याला काढायला सांगितलेली आहे. तर असे प्रश्न सुद्धा येतात. तर हे प्रश्न आपल्याला कसे सोडवायचे, तर तुम्ही हे सूत्र या ठिकाणी वापरायचं. आपल्या सगळ्या संख्येची बेरीज बघा, सर्व संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या हे आपलं सूत्र आहे. परंतु एवढ्या संख्याची बेरीज करत जर आपण बसलो तर आपल्याला खूप वेळ लागणार आहे आणि म्हणून यासाठी सुद्धा एक सोपं सूत्र या ठिकाणी दिलेलं आहे. तर 1 पासून जी काही संख्या दिलेली आहे त्या संख्येची बेरीज जर विचारली तर आपलं सूत्र काय, पहिली संख्या बघा, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 हे आपल्याला सूत्र किती सोपं आहे. आता या सूत्रानुसार जर आपण चारही गणित जर काढायला लागलो ते चारही प्रश्न आपल्याला सुटतात, चारही गणिताचे प्रश्न सुटतात. बघा, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2, तर पहिली संख्या 1 आहे अधिक शेवटची संख्या 15 आहे भागिले 2, बरोबर आहे. बेरीज करा, 15 आणि 1 16, 16 भागिले 2 बरोबर आहे 8. म्हणजे 1 पासून सुरू होणाऱ्या आणि 15 पर्यंतच्या ज्या काही संख्या आहेत त्यांची सरासरी किती येणार आहे, तर या ठिकाणी 8 येणार आहे. आणि ही 8 सरासरी आपल्याला इथं निघालेली आहे. आणि म्हणून 1 पासून सुरू होणारी आणि 1 पासून सुरू होणारी 15 पर्यंतची संख्येची सरासरी 8 आहे. त्याच्यानंतर इथं पण तेच आहे. तर 1 पहिली संख्या अधिक शेवटची संख्या, इथं पहिली संख्या 1 आहे म्हणजे 1 अधिक शेवटची संख्या 26 आहे. सूत्रानुसार भागिले 2 करा बेरीज, 26 अधिक 1 बरोबर 27, 27 भागिले 2 बेक बे, यानंतर बेत्रिक 6 आणि 1 उरला, आपण इथं दशांश दिला आणि शून्य दिल्याच्या नंतर इथं झाले 10, बेपंचे 10 म्हणजे 1 पासून 26 पर्यंतच्या संख्येची सरासरी किती आहे, 13.5 ही त्यांची सरासरी आहे. आता इथं विषम संख्येची सरासरी विचारली आहे, इथं समसंख्येची सरासरी विचारली आहे. तुम्ही सगळ्या आता काय कधी कधी असं येऊ शकतं, सगळ्या संख्येची काय करायची, बेरीज करायची, बरोबर आहे. एवढी बेरीज करणं शक्य नाही. या सूत्रानुसार जर आपण पाहिलं, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. मग आता पहिल्या विषम संख्येची आपण काय करूया, सरासरी काढूया. 1 ते 23 पर्यंतच्या सर्व विषम संख्येची सरासरी किती आहे, 1 अधिक 23 अधिक 2 बरोबर आहे किती झाले, 24 भागिले 2 12. पहिल्या 1 पासून 23 पर्यंतच्या विषम संख्येची सरासरी किती आलेली आहे, 12 आलेली आहे. त्यानंतर 2 पासून 48 पर्यंतच्या सर्व समसंख्येची सरासरी आपल्याला काढायची आहे. तर पहिली संख्या समसंख्या किती आहे, 2, शेवटची संख्या किती आहे, त्यानंतर शेवटची संख्या 48 आहे भागिले 2. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 बरोबर 50 भागिले 2, त्यानंतर 25 म्हणजे 2 पासून 48 पर्यंतच्या सगळ्या समसंख्येची सरासरी किती आलेली आहे, 25 आलेली आहे. हे सोपं सूत्र आपल्याला या अशा प्रकारच्या सगळ्या गणितामध्ये कामी उपयोगी येणार आहे. सोपं सूत्र आहे. पहिलं हे सूत्र आपण त्या ठिकाणी अभ्यासलं. हे दुसरं सूत्र, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2, यानुसार आपण समसंख्येची बेरीज काढू शकतो, विषम संख्येची बेरीज काढू शकतो, मूळ संख्येची सुद्धा आपण बेरीज काढू शकतो आणि 1 पासून सुरू होणाऱ्या सगळ्या संख्येची सुद्धा आपण बेरीज काढू शकतो. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 या सूत्रानुसार आपण सरासरी काढू शकतो. आता आपण प्रकार 3 यावर काही गणित पाहणार आहोत. तर ते प्रकार 3 मी तुमच्या समोर या ठिकाणी. आता प्रकार 3 मध्ये आपण हे जे काही 3 गणित दिलेले आहेत तर त्या 3 गणिताचा अभ्यास सुद्धा आपल्याला वर दिलेल्या सूत्रानुसारच करायचा आहे. पहिल्यांदा आपण सरासरी कशी काढायची, सर्व संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या. त्यानंतर एखादी संख्या जर काढायची असेल तर सरासरी बरोबर सर्व संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या हे पाहिलं.
त्याच्यानंतर आपण पहिल्या संख्येपासून तयार होणाऱ्या संख्येची बेरीज पाहिली. पहिल्या सम पासून त्यानंतर विषम संख्येची, सम संख्येची सुद्धा आपण बेरीज, त्या ठिकाणी सरासरी बेरीज किती आहे ती काढली. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 यानुसार आपण सम संख्येची, विषम संख्येची आणि 1 पासून सुरू होणाऱ्या संख्येची सरासरी काढली. तर आता आपल्याला काय विचारले त्यांनी, तर आपल्याला विचारले की 5 च्या पहिल्या 6 गुणकांची सरासरी. गुणक म्हणजे ज्या संख्येला गुणलं जातं, जो गुणतो, बरोबर आहे. 5 इथं गुणक आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, 5 गुणक आहे. या 5 च्या पहिल्या 6 गुणकांची सरासरी काढायची आहे. म्हणजे 5 च्या पटीतील संख्या आपल्याला त्या ठिकाणी लिहाव्या लागत्या आणि लिहून घ्याव्या लागत्या. आणि म्हणून या 6 बघा, 5 च्या पहिल्या 6 गुणक कोणते आहेत, 5 1 आहेत, त्याच्यानंतर 5 2 10 आहेत, 5 3 15 आहेत, 5 4 20 आहेत, 5 5 25 आहेत आणि 5 6 30 आहेत. तर ह्या पहिल्या 6 गुणकांची सरासरी आपल्याला काढायची आहे. पहिल्या 6 गुणकांची सरासरी आपण काढताना त्याची बेरीज आपल्याला करायची आहे. आता बरेच विद्यार्थी याची बेरीज करत बसतील, बरोबर आहे. आणि बेरीज केल्याच्या नंतर इथं बेरीज केल्याच्या नंतर सुद्धा उत्तर तेच येणार आहे. आणि आपण एक शिकलो होतो बघा, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या. आता इथं जर आपण असं केलं, इथं जर आपण असं केलं 0 5 5 5 10 10 5 15 15शी 5 हातचा आला 1, बरोबर आहे. 3 आणि 1 4 4 आणि 2 6 6 आणि 2 8 8 आणि 1 9 9 आणि 1 10 10 ला 10 आपण या ठिकाणी असं लिहू शकतो, बरोबर आहे. भागिले 2 म्हणजे हे जर आपण या ठिकाणी लिहिलं, थांबा 1 मिनिट आहे. तर एकूण संख्या जर आपण लिहिली इथं किती आहे, 1 2 3 4 5 6 अशी जर आपण एकूण संख्या जर लिहिली तर एकूण संख्या 6 आहे, बरोबर आहे. तर एकूण संख्या 6 आहे. लक्षात आलं का? पहिल्या 5 पटीतील 6 गुणकांची सरासरी काढताना 6 गुणक आपण एका सोयीने घेतलेले आहेत, त्यांची बेरीज केली 105 आली भागिले 6. तर इथं किती आले, 6 1 6 उरले 4, इथं झाले 45, 6 7 42, 6 7 42 उरले 3, इथं उरले 3, 45 मधून 42 गेले उरले 3. त्या ठिकाणी 3 ला 6 ने भाग जात नाही, इथं दशांश घेतला, इथं शून्य घेतला आणि इथं 6 पंचे 30. आता यानुसार सुद्धा आपण काय करू शकतो, सरासरी काढू शकतो. कोणत्या, तर या सूत्रानुसार सरासरी काढू शकतो. बघा, हे एक सूत्र आहे सरासरी काढण्याचं. सर्व संख्येची बेरीज केली आणि एकूण संख्या आपण घेतली, बरोबर आहे. एकूण संख्या आपण घेतली, सगळ्या संख्येची आपण बेरीज केली. 5 10 15 20 25 30 हे 5 च्या पटीतील गुणक आहेत किंवा 5 चे गुणक आहेत. आणि 5 चे पहिले 6 गुणक आहेत, 5 6 पर्यंत हे गुणक आहेत 5 चे, आणि त्यांची आपण काय केली, बेरीज केली. आणि मग 6 पर्यंत म्हणजे भागिले आपण 6 केलं छेदस्थानी, कारण एकूण किती संख्या 6 आहेत, म्हणून 6 आपण या सूत्रानुसार घेतल्या, पहिल्या सूत्रानुसार. पण बऱ्याच जणांना आता हे सोप्या 5 चा गुणक आहे, त्यानंतर उद्याच्याला 17 चा येईल, 17 1 17 17 2 34 17 1 51 17 4 68 17 5 85 17 सकी दूरदर्शन 17 सती 19 17 8 36 97 52 17 97 53 17 70 असे जर 17चा पाढा जर आला तर आपल्याला खूप अवघड करू शकतो उद्याच्याला बेरीज करताना. आणि एवढ्या संख्येची बेरीज 9चे गुणक करा किंवा 6 गुणकांची 7 गुणकांची करा म्हटल्याच्या नंतर बेरीज चुकण्याची शक्यता असते. मग आपलं दुसरं सूत्र आपल्याला काय, हे दुसरं सूत्र आपल्याला कामाला येते. इथं जर आपण असं केलं, 5 च्या पहिल्या 6 गुणकांची सरासरी, 6वा गुणक कोणता आहे, 30 आहे. पहिला कोणता आहे, 5 आहे. 5 अधिक 5 इथं दाखवतो, 5 अधिक 6 बरोबर आहे, 5 अधिक 30 आणि भागिले 2, बरोबर. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या बरोबर 35, 35 भागिले 2 बरोबर आहे, बेक बे बेसती 14 दशांश 10 झाले, बे पंचे 10. असंही गणित आपण काढू शकतो. हे गणित जरा थोडस लांब जाते,
थोडासा वेळ लागतोय आणि या गणितानं आपला सगळ्यात किमती वेळ जो आहे ते वाचण्याचा प्रयत्न आपण करूया त्या गणित त्या सूत्रानुसार ते वापरूया. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. इथं 6 करायची काही गरज नाही, 6 करायचं नाहीये. आपण ज्यावेळेस पहिली संख्या घेतो शेवटची संख्या घेतो तर इथं आपल्याला छेदस्थानी 2च घ्यावे लागते, सूत्र ते आहे. आणि ज्यावेळेस सगळ्या संख्येची बेरीज आपण करू तर त्यानंतर आपल्याला एकूण संख्या ही घ्यायची आहे. हे झालं आपल्याला या पटीत किंवा गुणकांची सरासरी काढताना. आता बघा खाली काय दिलंय, 4च्या पटीतील पहिल्या 7 गुणकांची संख्या. आता 4च्या पटीतील 4 1 4 7 28. आपण फास्ट असे करू 4 4 7 28. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. तिकडचं सूत्र पहिलं बरोबर आहे. 28 आणि 4 32. 32 आणि 2 बेक बे बेसुकुम 12. किती आली, पहिल्या 4च्या पटीतील 7 पहिल्या 7 गुणकांची 4च्या पटीतील पहिल्या 7 गुणकांची सरासरी किती आली, 16 आली. आणि जर आपण असं केलं इथं जर आपल्याला कळालं नाही की डायरेक्ट नाही आम्हाला 4च्या पटीतील 7 गुणक करायचे, 4 4 2 8 4 त्रिकोण 12 4 चौक 16 4 पंचे 20 4 सख 24 4 7 28 अशी आपण काय करतो ती सर्व गुणकांची बेरीज करतो बरोबर आहे. आणि भागिले एकूण आपण आपल्याला काय करायचे गुणक घ्यायचे. किती आहेत, 7 आहेत बरोबर आहे. 7 संख्येची म्हणजे 7च गुणक येणार. आणि करा बेरीज. 8 आणि 4 12 12 आणि 4 12 आणि 6 18 18 आणि 2 20 20 आणि 8 28 28 आणि 4 32 32 ला 2 हातचे आले 3 3 आणि 2 5 5 आणि 2 7 7 आणि 2 9 9 आणि 1 10 10 आणि 1 11 बरोबर आहे. 10 आणि 11 11 112 भागिले 7. त्याच्यानंतर 7 1 7 6 11 मधून 7 गेले उरले किती 4 4 उरले म्हणजे 42 झाले. 7 सकुम 42 किती आलं 16. आपण ह्याही सूत्रानुसार गेलो तर उत्तर 16 येते. पण वेळ कमी लागण्यासाठी आपल्याला पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 हे सूत्र वापरायचं. मग समसंख्येची काढायची असेल, विषम संख्येची काढायची असेल किंवा एखाद्या संख्येच्या गुणकांची किंवा 4च्या पटीतील पहिल्या 7 गुणकांची सुद्धा सरासरी काढायची असेल तर ते सूत्र सोपं आहे, ते आपण घेणार आहोत. आता तिसरं जे काही प्रकार आहे थोडासा वेगळा, काही अवघड नाही. इथं गुणोत्तर दिलेलं आहे बघा. पहिल्यांदा समसंख्या दिल्या, विषम संख्या दिल्या, त्याच्या अगोदर पहिल्या संख्येपासून सुरू होणाऱ्या बघा पहिल्या संख्येपासून सुरू होणाऱ्या संख्येची सुद्धा सरासरी काढली, नंतर विषम संख्येची काढली, नंतर समसंख्येची काढली. आता आपण कोणती काढली तर 5च्या पटीतील गुणकांच्या संख्येची सरासरी काढली. आता आपण गुणोत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे. बरेच विद्यार्थी इथं अडचण करतात, काहीच अवघड नाहीये. आपल्याला गुणोत्तर काढायचं आहे. सगळ्या गुणोत्तर इथं व्यक्ती दिल्यात WXYZ या 4 व्यक्ती दिल्यात. त्यांचं मासिक वेतन किंवा मिळकत सरासरी किती आहे 12,000. म्हणजे या 4 जणांची 12,000 मिळकत आहे. आता 12,000 मिळकत आहे त्याचं गुणोत्तर म्हणजे प्रत्येकाचा हिस्सा किती आहे. ह्या 12,000 मध्ये WXYZ यांचा हिस्सा किती आहे मिळकतीचा किंवा ते वेतन मिळवण्याचा. तर एकाचा 6 एकाचा 7 एकाचा 8 एकाचा 3 आहे. त्यानंतर अनुक्रमे आपण ते पाहणार आहोत. W म्हणल्याच्या नंतर 6, X म्हणल्याच्या नंतर 7, Y चं मिळकत 8 आहे गुणोत्तर, Z चं गुणोत्तर 3 आहे. म्हणजे 12,000 मध्ये हे प्रत्येकी किती मिळकत करत आहेत महिन्यात बरोबर आहे. आणि ह्या चौघाची म्हणून किती मिळकत होईल 12,000. मग चला आपण सूत्र त्या ठिकाणी वापरू. सूत्र काय तर आपल्याला काय काढायचं म्हणले सरासरी काढायची बरोबर आहे. सरासरी काढायची. सरासरी त्यांनी दिलेली आहे 12,000 बरोबर आहे. तर W ची मिळकत किती, एका W जो आहे तो किती या मासिक किंवा महिन्याला मिळकत करतो किंवा त्याचं वेतन आहे. तर बघा त्यांची सरासरी किती दिली 12,000. मग 12,000 ऑलरेडी काय दिलेली आहे सरासरी दिलेली आहे बघा. सरासरी बरोबर आहे. एकूण संख्येची बेरीज आपलं सूत्र ठरलेलं आहे. एकूण संख्याची बेरीज बरोबर आहे भागिले एकूण संख्या वर दिलेलं सूत्र आहे तरी पण मी खाली देतोय कारण थोडंसं वेगळं गणित आहे. कुणीही त्या ठिकाणी गोंधळून जायचं नाही. तर आपल्याला एकूण संख्येची बेरीज संख्या सगळ्यांची किती आहे 6 7 8 3 घ्या. 6x
अधिक 7x x देऊ आपण, कारण व्यक्तीचं नाव आपल्याला कळालं पाहिजे, दिलं तरी नाही दिलं तरी काय अडचण नाही. 8x अधिक 3x भागिले किती जण बाबा ते 4 जण आहे. काय अडचण, आपण सगळ्या गुणोत्तराची काय केली, बेरीज केली. त्या चौघ मिळून महिन्याला किती कमी येतात, 12,000 रुपये कमी येतात. त्यांची मिळकत किती आहे, 12,000 रुपये आहे. आणि आता 12,000 रुपये मिळकत आहे सरासरी. मग सरासरीच्या खाली सरासरी त्यांनी अगोदरच काढून दिले. आता सरासरी दिली 12,000, चौघ जणांचा हिस्सा आहे 6 प्रमाण, एकाचा 7 प्रमाण, एकाचा 8 प्रमाण, एकाचा 3 प्रमाण, बरोबर आहे. आता एकाचा आपल्याला 12,000 मध्ये कोणाकोणाचा किती हिस्सा आहे ते गुणोत्तर आपल्याला काढायचे. करा तिरपस गुणाकार, 12 चौक 48, 12 चौक 48 बरोबर. यांची बेरीज करा, यांची बेरीज करा. 3 आणि 8 11, 11 आणि 7 18, 18 आणि 6 24, 18 आणि 6 किती 24 x बरोबर आहे. आता x ची किंमत काढायची आपल्याला, म्हणजे x किती कमी होतोय बरोबर आहे. तर x या ठिकाणी काय, तर x ची किंमत काढायची असेल तर आपल्याला बघा 48,000 भागिले 24, 24 दोन्ही 48 किती आलं 2000. x बरोबर किती आलं 2000. आता 6x 7x 8x 3x आपण असं घेतलेलं आहे. तर x आणि 6 यांच्यामध्ये कोणतं चिन्ह आहे, गुणिलेचं चिन्ह आहे, मल्टिप्लिकेशन त्या ठिकाणी आहे, म्हणून आपल्याला गुणाकार करायचा. तर x बरोबर किती आलं 2000. आता कुणाची विचारली आपल्याला, w ची विचारलेली आहे, म्हणून w बरोबर किती आहे 6x आहे बरोबर आहे. आणि x बरोबर किती आहे 2000 आहे, म्हणून 6 गुणिले w बरोबर 6 गुणिले 2000 बरोबर आहे. तर 6 दोन्ही 12. तर आपल्या w ची मासिक महिन्याचं वेतन किती आहे 12,000 रुपये आहे. तसंच आपला x चं किती आहे होणार 7 दोन्ही 14, x चं 14,000 होणार, 8 चं 8 दोन्ही 16,000 होणार बरोबर आहे. आणि 3x चं किती होणार 3 दोन्ही 6. म्हणजे प्रत्येकाचं मासिक काय आहे मिळकत आहे, आणि त्याची एकूण सरासरी महिन्याची काढलेली आहे 12,000 सरासरी काढलेली आहे, आणि ही मिळकत आहे. अशा पद्धतीनं आपलं हे तिसरं गणित सुद्धा आपल्याला आलं पाहिजे. या सूत्रानुसार आपल्याला काढायचं आहे w बरोबर 6 गुणिले 2000 बरोबर आहे 6 दोन्ही 12. तर w ची वार्षिक म्हणजे मासिक मिळकत किती आहे तर 12,000 आहे. हे गणित सुद्धा आपल्याला पाठ करायचं आहे. अशा पद्धतीनं आज आपण हे 2-3 प्रकार पाहिलेले आहेत. यानंतर दुसऱ्या आपण व्हिडिओमध्ये यानंतरचा जो भाग राहिलेला आहे ते आपण पाहणार आहोत. सरासरी या प्रकरणाच्या यावर येणारे जे काही गणित आहेत याचा तुम्ही अभ्यास करा, सराव करा, आणि सरासरी आपल्यावर त्याच्यावर पडलेले सरासरी व 2-3 सरासरी प्रश्न आपण सरस काढून टाकायचे आहेत आणि सोप्या पद्धतीने काढायचे. यावर येणाऱ्या प्रश्नाचे गुण आपल्याला जाऊ द्यायचे नाही, म्हणून याचा अभ्यास करा. आणि तुम्हाला मी यावर जे काही उदाहरण आहेत ते मी पाठवणार आहे, त्याचा तुम्ही सराव करा. राहिलेले काही जे काही 4-5 प्रकार आहेत त्याच्यावरचे खूप मोठे मोठे आहेत ते सुद्धा आपण सोप्या पद्धतीने घेणार आहोत. चला आपण नंतर भेटूया.